श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तिथी आहे चतुर्दशी. युक्त पौर्णिमा म्हणायला हरकत नाही, पण पौर्णिमा रात्री लागते. आत्ता चतुर्दशी आहे. आपण अनेकदा विचार केलेला आहे की चतुर्दशी ही तिथी आपल्याला सांगते की देहाच्या माध्यमातून आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नातून, साधनेतून, उपासनेतून प्रतिपदा, द्वितीया, तृतीया असं करत करत चतुर्दशीपर्यंत आपल्याला विकास करता येतो किंवा प्रवास चालू ठेवता येतो. मग मुक्ती ज्याला पाहिजे असा जो भक्त आहे तो पौर्णिमेकडे जातो, चतुर्दशीपासून पौर्णिमेकडे जातो पूर्ण सगळं. पण ज्याला निर्वाण पाहिजे, शून्य, त्या अवस्थेकडे जायचंय, म्हणजे अमावस्येकडे जायचंय, तिथेही वद्य चतुर्दशी आहेच, पण नंतर अमावस्येकडे. हे जे उचलून घेणारी किंवा ओढून घेणारी खाली जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण गुरु म्हणतो. आणि वरून खाली येते ती मातृशक्ती आहे, तिलाच आपण गुरु माऊली म्हणतो. ती मातृशक्ती आहे आणि ती खाली वागते, म्हणजे अवतार घेते, आपल्याला वर उचलते, उद्धार करते. हा एक विचार आहे. चतुर्दशीचा आणखीन एक संकेत आहे किंवा एक संदेश आहे. कोणता संदेश आहे की 10 इंद्रिय आहेत. हे आपण बघतो ना, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. पुन्हा एकदा बघूया. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांनी आपल्याला बाहेरच्या सगळ्या वस्तूंचा अनुभव येतो, विषयांचा आपण उपभोग घेऊ शकतो. म्हणून ही कशी इंद्रिय झाली? ही ज्ञानेंद्रिय झाली, ऑर्गन्स ऑफ सेन्स. आणि ज्याने मी कर्म करतो, म्हणजे हात, पाय, मलमूत्र विसर्जन, पुनरुत्पादन, आणखीन एक जीभ, हे खातो त्यावेळेला ज्ञानेंद्रिय आहे आणि बोलतो त्यावेळेला कर्मेंद्रिय आहे. अशी ही 10 इंद्रिय झाली. आणि त्याला अंतःकरण चतुष्टय जोडायचा. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणतात, म्हणजे शुद्ध मी आहे तो. आपण त्याला आनंद, सच्चिदानंद, आत्मा काही म्हणूया. पण ह्या चौघांना आपण त्या 10 इंद्रियांशी जर जोडलं तर आपण बघितलं की 10 इंद्रिय दशमी आहे. एकादशीला मन जोडलं, द्वादशीला त्याला बुद्धी जोडली, त्रयोदशीला त्याला चित्त जोडलं आणि चतुर्दशीला आत्मा आणि त्याचा अनुभव घेण्याचा दिवस पौर्णिमा आहे किंवा अमावस्या आहे. तर आज चतुर्दशी आहे. आपण आत्तापर्यंतचा जो विषय बघितलेला आहे त्याच्यात एक आहे की सगळं आपल्याकडे आहे. विज्ञानाने दिलेली निरनिराळी उपकरणं आहेत आपल्याकडे. नाही म्हणलं तरी पैसा आहे, कितीतरी निरनिराळी साधनं आहेत, पण तरी सुद्धा सुख नाही. एका आमच्या स्नेहानं परदेशातून आला होता, पैसा घेऊन आला होता आणि तिथे त्याने असं एक किचन तयार केलं होतं की प्रत्येक गोष्ट होती ना त्याला एक टायमर लावला होता. म्हणजे आपण आता वॉशिंग मशीनला टायमर लावतो, तुम्हाला माहित आहे, तर मिक्सरला टायमर लावता येतो. आपण ह्याला इतकं टेम्परेचर ठेवतो त्या आवनला, म्हणजे ते टायमरच असतो, 1 मिनिट, अर्धा मिनिट. असं केलं होतं की कुठेतरी त्याचा सकाळी त्याला समजा तासभर तयारी करून तो निघणार असेल कामाला आणि 6ला त्याला जर निघायचं असेल तर तो 5ला गजर झालं की सगळी यंत्र सुरू होतात. आता तर रोबो वगैरे सुद्धा ही कामं करेल. घरात सगळं आहे हो, पण काय, तो म्हणतो समाधान नाहीये, शांती नाहीये. एक तर असं उदाहरण सांगितलं जातं म्हणजे अनुभवाचं उदाहरण आहे, दुसऱ्या संदर्भात सांगितलंही असेल की अशी एक व्यक्ती सर्व देशात फिरून आलेली जगातल्या, आणि प्रत्येक देशातलं जे खास वैशिष्ट्य असेल ते तिथे मिळतंच ना. म्हणजे तुम्ही पॅरिसला गेला तर तुम्हाला आयफेल टॉवर मिळेल, छोटा प्रतिकृती. तुम्ही जर दिल्लीला, आग्र्याला गेला तर तुम्हाला ताजमहल मिळेल. अशा इतक्या सगळ्या खंडातून फिरून निरनिराळ्या गावात जाऊन तिथली जी विशेषता होती आणि ती विशेषता आणलेली होती. एक ससा होता. मला गंमत सांगायची, मला ती ग्राउंड+1 असा बंगला होता छान. वरती राहायचे, खाली जेवण वगैरे असायचं छान. वरती आल्याबरोबर या सर, मी त्याला, त्या ड्रायव्हर आमचा नेहमीच असतो इकडे तिकडे जायला वगैरे, त्याला फक्त सांगितलं की तू आज माझ्याबरोबर आत ये. म्हणजे एक्झिबिशन ज्याला म्हणतात, एका माणसाने जमवलेलं एक वस्तू संग्रहालय. तर बघ, तो म्हणाला की त्यानं कसं कळलं आपण आलं, आपण बेल तर वाजवलेली नाहीये.
म्हणलं हीच तरी खरी गंमत आहे. आपण विचारूया ना त्यांना. मला उत्तर माहित होतं पण याची क्युरिओसिटी होती ना, कुतूहल. तर त्या म्हणाल्या त्या ड्रायव्हरला की तू जरा खाली जाऊन उभा राहा आणि तुला कितीही बोटं करायची असतील तितकी ती बोटं कर, मला तूच दिसत नाही तर तुझी बोटं सुद्धा दिसतात. त्याने अशी बोटं केल्यानंतर त्या म्हणाले तू 3 बोटं केलेली आहेत. त्याला आणखीन आश्चर्य वाटलं. मग म्हणला तू आता आल्या आल्या ज्या सशाला पाहत उभा होतास, इतका आकर्षक ससा येतो, त्याच्या 2 कानांच्या मध्ये एका विशिष्ट अँगलमध्ये आरसा ठेवलेला आहे, बरोबर. आणि ते किरण भिंतीत एक स्लिट ठेवलेली आहे आणि समोर मी बसते तिथे मोठा आरसा आहे. आलेली व्यक्ती त्या आरशात मला दिसते. जी रचना करून घेतली होती, काय अवघड नाही आहे फार. म्हणजे जादूगार रघुवीर गंमत म्हणायचे की माझ्या घरी मी असं कन्व्हर्शन केलेलं, साऊंड कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिसिटी, प्रकाश, लाईट, साऊंड कन्व्हर्टेड इंटू लाईट. आश्चर्य वाटायचं. त्याने टाळी वाजवली ना की सगळे दिवे लागायचे, टाळी वाजवली की सगळे दिवे बंद व्हायचे. म्हणाले ही जादू, आम्ही बघायला जादूची शाळाच होती. त्यावेळेला तो म्हणाला की एक तुम्हाला मी सिक्रेट सांगतो, म्हणजे बायको घरी नसेल ना तर हा प्रयोग मी करत नाही. म्हणलं बायकोचा काय संबंध आहे? मी टाळी वाजल्यानंतर स्विच तीच ऑन करते आणि टाळी वाजवल्यानंतर स्विच तीच ऑफ करते. ही जादू, स्लेट ऑफ हँड म्हणतात, हातचलाखी आहे, हात सफाई आहे ती. त्याच्यात काही फार जादू नाही. जादू असती तर मग मजाच झाली असती की अगदी संपूर्ण स्टेजवर रुपये काढणारे आपल्या मोटारच्या बॉनेटमध्ये ठेवलेल्या बाटल्या दारूच्या लपवू शकत नाहीत ना. अदृश्य करू शकतात माणसाला, मध्ये कापू शकतात. त्याचे आपण काय कितीतरी बघितलेलं आहे. पण त्यांनाच विचाराल तर तुम्हाला वाटेल की नक्की हे काहीतरी जादू आहे. श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शनी जादू नाही आहे, लक्षात ठेवा. आपण येणार आहोत तिकडे. तो एक अनुभव आहे आणि तुम्ही हा अनुभव म्हणजे हा व्हर्च्युअल अनुभव आहे, हा खोटा अनुभव आहे. ही हात सफाई म्हणजे डोळ्यात धूळ फेकणं असतं ना, ते डोळ्यातली धूळ फेक आहे. सरकार नावाचे प्रसिद्ध होते, त्यांनी पुण्यातून वगैरे प्रयोग केले. आम्ही एका वर्तमानपत्राच्या वतीनं त्यांची मुलाखत घ्यायला गेलो. त्यांनी अगदी ह्याच्यातून रस्ता चालवला, सिग्नल असेल तिथे थांबले, सिग्नल गेल्यानंतर व्यवस्थित. तर ते म्हणले हे काय, ही जादू आहे का सिद्धी आहे? ते म्हणाले मी सगळं तुम्हाला सांगणार नाहीये, नाही तर माझ्या प्रयोगाला लोक येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की चष्मा घातल्याशिवाय मला या खोलीच्या बाहेरचं सुद्धा दिसत नाही. म्हणजे माझे डोळे इतके अधू आहेत. त्याच्यावर तुम्ही काय करता, त्याच्यावर तुम्ही हे लय ठेवता, कणकीचे गोळे ठेवता, त्याच्यावर ते फडकं बांधता, हे करता आणि मी मोटरसायकल चालवतो. हे निराळे म्हणाले, तुम्हाला कळणार नाही. पण हे सगळी जादू आहे ना, ही फसवेगिरी आहे. पण ती फसवेगिरी इतक्या सुंदर पद्धतीने आम्ही करतो. तुम्ही फसता आणि तुम्ही फसण्यासाठी पैसे देता. म्हणजे हसवण्याचा धंदा एखाद्या विनोदी लेखकाचा असेल, पण फसवण्याचा धंदा हा जादूगाराचा असतो. हे सगळं सांगायचं कारण काय लक्षात ठेवा की ज्या वेळेला तो ड्रायव्हर आला, म्हणाला मी अर्धा तास थांबतो. सगळ्याच्या वस्तू आणलेल्या, छोटे कांगारू ऑस्ट्रेलियातून आणले होते, किवी बर्ड्स न्यूझीलंडमधून आणले होते. मी सगळं सांगत बसत नाही. आल्यानंतर तो इतका चकित झाला होता, म्हणला ये वरती आता वगैरे. दुसऱ्या आठवड्यात फोन आला की दॅट पर्सन डाईड ऑफ मॅसिव्ह हार्ट अटॅक. म्हणलं जायला पाहिजे. म्हणलं गेलो. त्यावेळेला हाच ड्रायव्हर होता बरोबर. तो म्हणाला की मला वरती जायला काही ऑकवर्ड वाटतं, वरती मोठी मोठी माणसं असतील फक्त. मला जाताना त्यांनी सांगितलं सर तुम्ही प्रवचनात संधी मिळाली की ही गोष्ट सांगा की एकही वस्तू ही बाई बरोबर घेऊन गेली नाही. इतकंच नाही, वस्तू जशा होत्या तशाच होत्या. एका आठवड्यापूर्वी आपण आलेलो होतो. इतकं जमवलं, चांगली गोष्ट आहे. पण मी इथे गेलो होतो ते आणलं, मी तिकडे गेलो होतो ते आणलं, मी इकडे गेलो होतो ते आणलं. हा कोण मी? हे माझं आहे, मला हे आवडतं, माझ्या जवळ. हे भयंकर आहे. काय घेऊन गेलो ना ती व्यक्ती? काय घेऊन गेली? रिकाम्या हातानं गेली. हे तुम्ही मुद्दामून सांगा. वस्तू जमवायचं नाही असं नाही, गीता बिलकुल सांगत नाही. आणि कृष्णाच्या काय तर 16,108 राण्या होत्या, त्यांचे तेवढे महाल होते. कृष्ण म्हणजे तो राज वैभवच होता. तो रसिक होता. तो रसिकतेने जीवनाचा उपभोग घेत होता. पण तो कशालाही चिकटत नव्हता. आपण म्हणतो ना गेटिंग इन्व्हॉल्ड इज नेसेसरी, पण गेटिंग डिटॅच्ड इज मोर नेसेसरी. तुम्हाला शिकवायचे उदाहरण सांगितलं होतं ना. एखादा शिक्षक जर तो शिकवतोय त्याच्यात जर जो इन्व्हॉल्व झाला नाही, मिसळून गेला नाही, स्वतःला त्यांनी विसरलं नाही, लक्षात ठेवा, तर तो शिकवूच शकणार नाही. सांग एक अत्यंत तुम्हाला सांगतो, आजचा जो विषय आहे ना तो विषय नंतर स्थितप्रज्ञ दर्शनातही आलेला आहे. आत्ता कृष्ण का तो त्याला सांगतोय, त्याच्यापूर्वी हे एक उदाहरण बघा.
गणिताचा शिक्षक इतका स्वतःला विसरून तो शिकवतो की बाहेरून आल्यानंतर तो पिठाची गिरणीवाला असतो ना, इतक्या खडूचा उपयोग वगैरे करून सहज म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की फार लहान पडतो. मला आणखी निरनिराळ्या पद्धतीने सगळं शिकवायचं असतं, मुलांच्या दृष्टीसमोर ते ठेवायचं असतं, त्याच्यावर रिव्हिजन घ्यायची असते किंवा प्रश्न विचारायचे असतात, रिव्हॅल्युएशन आम्ही त्याला म्हणतो. म्हणलं ठीक आहे. एका सुट्टीत या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत बोर्ड तयार केला. सरप्राईज होतं त्याला. पहिल्या दिवशी इतका आनंद झाला त्याला, काय छान मजा येईल. मग ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत आम्हाला एक गोष्ट कळली नाही आणि त्याच्यात ती गोष्ट लक्षात आली नाही. त्याच्या गोष्ट लक्षात आली नाही कारण तो चांगला शिक्षक होता. आम्हाला ही गोष्ट कळली नाही कारण कुठेतरी सामान्य ज्ञानात और अप्लाइड, आपण म्हणतो ना गीता अप्लाइड टू लाईफ, समुपदेशन म्हणजे गीतेचं उपयोजन आहे जीवनातलं, कशी उपयोगात आणायची. आम्ही काय केलं, प्लॅटफॉर्म जो पूर्वीचा होता, पूर्वीच्या बोर्डला, तो तेवढाच राहिला. हा गणित सोडवत सोडवत गेला, प्लॅटफॉर्म नाही हे त्याला कळलं नाही, तो खाली पडला आणि सगळा वर्ग हसला. मला एकदम आश्चर्य वाटलं. आम्ही गेलो तिथे, त्याला उचललं. मग मुलांना काही प्रश्न विचारले, तो आत्ताचा विषय नाहीये, पण तो का पडला याच्यावर काही पेरेंट्सच्या म्हणजे पालकांच्या प्रतिक्रियाही असतील. म्हणजे सकाळीच प्यायला सुरुवात केली वाटतं. कल्पना करा, हा बिलकुल पीत नव्हता, स्पर्शही केला नव्हता. नुकसान कोणाचं झालं? नुकसान त्याच्या मुलाचं झालं. म्हणजे ज्या शिक्षकाची एक प्रतिमा त्या मुलाच्या मनात होती आणि ते प्रतिमा त्याला तो मॅथमॅटिक्स सारखा अवघड विषय शिकवायला उपयोगी पडत होती, तुम्ही ते प्रतिमा टार्निश म्हणजे डागाळून टाकलेत. शिक्षकाचं काही नुकसान नाहीये, मुलांचं नुकसान केलेलं आहे, तुमच्या मुलाचं नुकसान. सो एक तर आपण सांगितले, मागेच बघितलेलं की निंदा टाळली पाहिजे. आणि जी व्यक्ती नाही तिच्याबद्दल बोललो नाही ना आपण उरलेल्या श्रावण महिन्यात, तर आपली निंदा करण्याची सवय खूप कमी होईल. आज आपण काही मुद्दे बघणार आहोत ते याच दृष्टीने बघणार आहोत. आतापर्यंत जो संवाद झालेला आहे तो कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट या स्वरूपात आपण पाहूया. पहिल्यांदा तो अर्जुन सांगतो की हे युद्धासारखं घोर कर्म तू मला का करायला लावतोयस, हे पहिल्यांदा. त्याच्यावर तो काय म्हणतो, अरे हे घोर कर्म नाही, हे धर्म्य कर्म आहे. नुसतं धर्म कर्म नाही, जसं कर्तव्य, प्राप्तव्य, गंतव्य, तसं धर्म्य आहे, तुला केलंच पाहिजे. तू काय म्हणतोस घोर कर्म आहे? मग युद्धात घोर कर्म करावीच लागतात, पण हे धर्म्य कर्म आहे, लक्षात ठेव. उत्तर दिलं. दुसरं म्हणतो की हे युद्ध केलं की मला नरकाची प्राप्ती नक्कीच आहे. तो काय सांगतो की हे युद्ध करताना तू जिंकलास तर भोक्षसे महिम, तू पृथ्वीचं राज्य करशील, आणि मेलास तर स्वर्गस्य द्वारम अपावृतम, आपोआप तुला स्वर्गाचं दार उघडेल. तू काय सांगतोस नरकात पडशील? अरे या युद्धात मेलास ना तर तू नक्कीच स्वर्गात जाशील, हा नियमच आहे. आणि तर जिंकलास ना तर पृथ्वीचं राज्य करून एवढी पुण्यकर्म कर की स्वर्गातच जाशील. केलं नाहीस तर मात्र नरकात जाशील, हे लक्षात ठेव. पुढे तो काय म्हणतो, या युद्ध केवढं महापाप आहे. हा पाप जो विषय आहे ना तो अर्जुनाच्या मनात शेवटपर्यंत आहे. कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं, विभूती योग सांगितला, पुरुषोत्तम योग सांगितला, दैवी संपत्ती, असुरी संपत्ती सगळं सांगितलं. सत्व, रज, तम या गुणांचा सुद्धा सगळा विचार करून सांगितला. त्याच्या मनात अजून पाप आहे. म्हणून शेवटी सांगितलं, आता पुरे झालं. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. विचारही करू नकोस आणि शोकही करू नकोस. पाप आणि दुःख हे अर्जुनाच्या मनातले दोन प्रश्न आहेत युद्ध सुरू होण्यापूर्वी. तर त्याला अनेकदा उत्तर दिलेले, ते शेवटचं आता पुरे झालं. जितकी तुझ्याकडून पाप होतील सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला मुक्त करतो. आणि अहो बत महत पापम, अर्जुन म्हणतो अहो बत, केवढं, अरे रे केवढं पाप करतोय मी, महापाप करतोय मी. याला त्याचं उत्तर काय, अरे हे युद्ध हे कर्तव्य कर्म आहे, तुझा स्वधर्म आहे, हे केलं नाही तरच पाप लागेल, हे लक्षात ठेव. प्रत्येकाला कृष्णाने उत्तर दिलेलं आहे. नंतर तो काय म्हणतो, या युद्धाचा निश्चित परिणाम म्हणजे धर्मनाश, समाजाचा अधःपात आणि मूल्यांचा ऱ्हास. जी काही व्हॅल्यूज आहेत ना, डाऊनफॉल ऑफ दोज व्हॅल्यूज. माणुसकी उरणार नाही, दया उरणार नाही, सगळीकडे प्रदूषणाचं वातावरण निर्माण होईल, समाजाचं प्रदूषण. कृष्ण म्हणतो लढला नाहीस ना तर हे नक्कीच होईल, कारण तू लायसन्स देतोस, परवाना देतोस. कोणाला? त्या चांडाळ चोकडीला, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी.
की आम्ही लढणार नाहीये, मी जातो निघून. भैक्षचर्य हे त्याचा एक शेवटचा बाण असल्यासारखं आहे. मी भिक्षा मागून राहील कृष्णा. भिक्षा संप्रदाय हा अगदी आपण म्हणतो ना दत्तात्रेयांपासून आलेला पवित्र संप्रदाय आहे. त्यावेळेला तो म्हणतो की आता पुरे झालं आर्ग्युमेंट, प्रज्ञावादांश भाषा, प्रज्ञावाद घालतोयस माझ्याशी, बोलतोयस पंडितासारखा आणि वागतोयस मूढासारखा, मूर्खासारखा. शूर आहेस पण क्लीब एखाद्या नपुसकासारखं तुझं वागणे, तुझ्या शरीरावरचे त्याचे परिणाम आहे. आता बास, उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चय हे पाहिलं तर युद्धाय युज्यस्व तो श्लोक आपण आता पाहणार आहोत. त्याच्या आधी म्हणलं हे प्रकरण परत परत वर खाली त्याच्या मनाची स्थिती होत जाणार आहे, तेव्हा या स्थितीतून त्याला बाहेर काढलं पाहिजे. त्याचं मन सध्या जे अत्यंत विचलित झालेलं आहे, अत्यंत अस्थिर किंवा अस्वस्थ आहे, त्याच्यावर बुद्धीचा अंकुश आणला पाहिजे, बुद्धीचं नियंत्रण आणलं पाहिजे. म्हणून तो स्थिर बुद्धी, आता विषय पुढे सुरू होईल. स्थित प्रज्ञा, स्थित धी, धी म्हणजे बुद्धी, आणि स्थित बुद्धी, स्थिर बुद्धी हा विषय आता येणार आहे. त्याच्या आधी तो सांगतो काय लक्षात ठेवा, सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभौ जया जयौ. हा जवळजवळ असाच श्लोक स्थितप्रज्ञाच्या लक्षणात सुद्धा आलेला आहे. स्थितप्रज्ञा असतो कसा, सुखे दुःखे सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय. म्हणजे लाभ आणि हानी, जय आणि पराजय, सुख आणि दुःख यांना तू समान मान. त्याच्यात द्वंद्व करू नकोस, त्या द्वंद्वाच्या पलीकडे जा. आणि ततो म्हणजे आता, त्यानंतर, त्यानंतर युद्धाय युज्यस्व न एवं पापम अवाप्स्यसी. काही पाप लागणार नाही तुला. पण तू हे समजून घे, काय समजून घे, की सुख दुःख, लाभ आणि हानी, जय आणि पराजय, यश आणि अपयश, ही जी द्वंद्व आहेत ना, त्या द्वंद्वाच्या पलीकडे जा. समत्वम योग उच्यते हा पुढचा श्लोक आहे आणि हा आजचा महत्वाचा विषय. योगाची इतकी चांगली व्याख्या पतंजलींनी सुद्धा दिलेली नाही, अवघड आहे त्याची पण. की तो काय म्हणतो की चित्त वृत्ती निरोधा हा योग. चित्त वृत्ती निरोधा म्हणजे चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्याचा निरोध, म्हणजे त्याला आवरून धरणं, त्याच्यावर नियंत्रण करणं योग आहे. लोकांना चित्त वृत्ती नियंत्रण त्या गोष्टी त्या मनाने अवघड वाटतात. हा सांगतो समत्वम योग उच्यते. साम्य, समत्व, आपण कितीतरी उदाहरणं बघणार आहोत. तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. आणि शेवटी एक गमतीदार मुद्दा बघूया की जे चांगले गुरु आहेत, ते चांगले गुरु काही लोकांना आपल्या जवळ ठेवतात आणि काही जणांना दूर पाठवतात. समर्थ रामदासांनी उद्धवाला आपल्याकडे ठेवलं पण कल्याणाला दूर पाठवलं. आपल्या काही शिष्यांना, आनंद सागर हे महाराजांचे शिष्य आधीच गेले होते, पण बाकीच्यांना ठेवलं आणि ब्रह्मानंदानं दूर पाठवलं. तसं इथे काय केलं, बाकीच्या शिष्यांना गजानन महाराजांनी ठेवलं आणि पितांबराला परत पाठवलं, दूर पाठवलं, परत येऊ नकोस. तसं इथे काय झालं, उद्धव त्याच्या जवळ राहायला पाहत होता, त्याला दूर हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी पाठवलं. आणि अर्जुन युद्ध सोडून जात होता, तर इथे माझ्या समोर उभा राहा, मी सारथी आणि तू रथी आणि आपण युद्ध करणार आहोत. पण त्याच्यापूर्वी हे नीट समजून घे, सुख दुःखे समेकृत्वा. कसं अर्जुन हा लढवई आहे, तो सुख आणि दुःख एक कसं, लाभ आणि अलाभ म्हणजे हानी एक कसं, नाहीतर ते दोन शब्दच कसे आले असतील. अरे हाच महत्वाचा विषय. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की विनोबाने एक उदाहरण दिलेलं आहे, पळी किंवा दाऊल आपण कोकणीत म्हणतो. ते श्रीखंडात घातलं काय आज किंवा उद्या पिठल्यात घातलं काय, त्याला कुठे चव, सारखंच असतं त्याला. विनोदी त्या मला वाटतं तुझ्या पाशीमध्ये म्हणतात, अरे काय तुम्ही स्थितप्रज्ञ करून लावलाय. ते काकाजी नावाचं एक पात्र आहे ना, कदाचित त्यांचं वाक्य असेल की ते गाढव असताना रस्त्यावर उकिरड्यावरचे कागद आणि आंब्याची सालं एकाच चवीनं खातं, तो स्थितप्रज्ञ म्हणाले गाढव. हे आम्ही उदाहरण दिल्यानंतर खरंच एका मुलांनी विचारलेलं आहे. आपल्या बऱ्याचशा म्हणी अशा असतात, यांना कसं कळलं की गाढव एकाच चवीनं खातं. महत्वाचा प्रश्न आहे की अरे तू बंदर क्या जाने अद्रक का स्वाद, अरे तू बंदर आहेस का, गाढवाला गुळाची चव काय, तू गाढव आहेस का. महाराजांनी उत्तर दिलंय, गाढवा पुढे वाचली गीता. कोण गाढव आहे, गीता वाचणारा गाढव आहे म्हणले. गाढवा पुढे वाचली गीता नाहीये, तो गाढवच आहे, त्याला गीता कळणारच नाहीये. तू त्याला गीता समजावून सांगतोय, हा तुझा गाढवपणा आहे.
या सगळ्या म्हणी विचार करायला गेलो तर उलटाच अर्थ आपण व्यवहारात वापरत असतो, पण अध्यात्मात आपल्या चिंतनात उलटा अर्थ जास्त महत्वाचा असतो. म्हणून सांगितलं काय, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजय. हे समे कृत्वा, सुख दुःख लाभ आणि नुकसान आणि जय आणि पराजय, म्हणजे यश अपयश काही म्हणा तुम्ही, ततो त्यानंतर, हे तो अगदी घट्ट समजून घे माझ्याकडून. त्याच्याबद्दल तुला काही शंका असतील तर मला विचार, पण ते जर असेल तर ततो त्यानंतर आता मग युद्धाय युज्यस्व, मग युद्ध कर, तुला कर्तव्यच आहे युद्ध करणं. न एवं पापम अवाप्स्यसी, कारण तुला ती समबुद्धी समत्वम योग, तू तो योगी झालेला आहे. मग तुला बंधनच नाही आहे, पापही नाही आणि पुण्यही नाही, तू कर्तव्य कर युद्ध म्हणून. आता याचा अर्थ बघायचा. अर्जुनाच्या मनावर नक्कीच, चेहऱ्यावर नक्कीच प्रश्नचिन्ह आहे, सुख आणि दुःख एक कसं मानायचं. हा जो सगळा विचार आहे ना, ते एक लक्षात ठेवा. आपण परवा निराळ्या संदर्भात बघितलं होतं की आता विश्वात्मके देवे. आता तुम्ही ऐकलीत ना ज्ञानेश्वरी 18 अध्यायावर मला जे काही सांगायचं होतं ते भावार्थ दीपिका मी तुम्हाला सादर केली ना. आता पसायदान मागूया, विश्वात्मके देवे. इतकं झाल्यानंतर आता आपण सुरुवातीला काय करतो, नारायणन नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम देवीम सरस्वतीम व्यासम ततो जयमुदीरे. जय नावाचा ग्रंथ म्हणजे महाभारत. महाभारत किंवा महाभारताशी संबंधित कुठलंही कथानक मांडायचं असेल तर हा श्लोक म्हणला जातो. नारायणाला नमस्कार करूया, नरं चैव नरोत्तमम, त्या नराला नमस्कार करूया, नरोत्तम नरश्रेष्ठाला नमस्कार करूया, देवी सरस्वती तिला नमस्कार करूया, व्यास त्यांना नमस्कार करूया, आणि आता त्यानंतर जय नावाचा जो भागवत किंवा गीता काही असू दे, उदीर तो स्पष्ट करायला सुरुवात करा, त्याच्यावर प्रकाश टाकायला सुरुवात करा. उदीर विचार करा. ततो त्यानंतर आता, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ततो हा या श्लोकातला महत्व. आत्ता हा प्रपंचातला शब्द आणि आत्ता हा अध्यात्मातला शब्द फार महत्वाचा आहे. प्रपंचात आत्ता लहान मुलांचं असतं, तरुण पिढीचं असतं. आत्ता मला पॅशन हवी म्हणजे हवी. मोटरसायकलची एक ब्रँड आहे, आत्ता मला पल्सर हवी म्हणजे हवी. आत्ता आत्ता म्हणजे आत्ता, हे चुकीचं आहे. पण अध्यात्मात मात्र आत्ता जो आहे त्याला अर्थ आहे. आत्ता म्हणजे काय म्हणतात तिथे, आत्ता तुला वाटतंय ना संन्यास घ्यावा, घे. आत्ता तुला वाटतंय ना की आपण घर सोडून जावं, जा. झडझडीत वहिला निघ, हे जे सांगितलेलं आहे की पहिल्यांदा झडझडीत आत्ता लग. गौतम बुद्ध वाल्या कोळी हे उदाहरण आहे. गौतम, सिद्धार्थ गौतम हे त्यांचं नाव. तो बुद्ध होण्याकडे निघाला ज्या क्षणी त्याला पटलं की हे सध्याचं आपलं जे जीवन आहे ना ते व्यर्थ आहे आणि आपण विचार केला पाहिजे. वाल्याला ज्या वेळेला कळलं की जे आत्तापर्यंत आपण करत आलो ते कुणासाठी करत आलो हे चुकीचं आहे, कळल्यानंतर आत्ता ज्या क्षणी नारदांनी सांगितलं बस इथे आणि राम नाम घे, तो आत्ता. हे अध्यात्मात आत्ता, ज्याला द पॉवर ऑफ नाव असं म्हणलं जातं. नाव म्हणजे आत्ता. आत्ता ह्या क्षणी या जागी ही कृती करताना त्याची जी शक्ती आहे ना ती शक्ती अनंत आहे. अगदी खरंच जर आपण विचार केला तर ती शक्ती अनंत आहे. त्यालाच आपण गुरु म्हणूया, त्यालाच आपण सत्य म्हणूया, त्यालाच आपण निरनिराळी नाव देऊया. पण द पॉवर ऑफ नाव, आत्ता या क्षणात जी शक्ती आहे, कारण हा क्षणच फक्त खरं अस्तित्व असलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे सगळं सांगितलं. अर्जुन कसा आहे, अर्जुन बाहेरूनही युद्धात आहे आणि आतूनही युद्धात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना अर्जुन ॲट वॉर विद इन अँड विदाउट. बाहेरही युद्ध चालू आहे, युद्ध चालू आहे म्हणजे सुरू होणार आहे. तो रणांगणावरच उभा आहे दोन सैन्यांच्या मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आत त्याचे जे युद्ध चालू आहे ते आतलं जे कुरुक्षेत्र आहे तिथेच खरी गीता सांगितली गेलेली आहे. हे बाहेरचं कुरुक्षेत्र अंतर्बाह्य जग आणि मन, तुकोबा म्हणतात ना की आतही युद्ध चालू आहे, बाहेरही युद्ध चालू आहे. बाहेरच्या जगात युद्ध चालू आहे ते सांगायला आपल्याला कशाची गरज नाही, पण आत युद्ध चालू आहे माझ्या. एक चांगला मी आहे, दुसरा वाईट मी आहे. एक खरा मी आहे, दुसरा खोटा मी आहे. एक सत मी आहे, दुसरा असत मी आहे. सदसद विवेक. मगाशी जे पळीचं उदाहरण दिलं, मला आज श्रीखंड खाणे इतकी माझी दशा आहे,
पण नंतर अवदशा एक अत्यंत चुकीचं काहीतरी झालं तर माझ्या लक्षात येतं की मी तेवढ्याच आनंदात राहू शकेन का. श्रीखंडाचा आणि ते पिठलं झुणका आपण म्हणतो त्याचा स्वीकार मी एकाच चवीनं आणि आनंदानं करीन का, हा तो प्रश्न आहे. आता हे द्वंद्वाच्या पलीकडे जायचं आपल्याला, तर द्वंद्वाचा थोडा विचार केला पाहिजे. हा विचार पुढे गीतेत केलेलाच आहे. पुढे स्थितप्रज्ञाच्या वेळेला द्वंद्वातीत होणं, द्वंद्वांच्या पलीकडे जाणं, त्याच्याशिवाय शांती नाहीच आहे, त्याच्याशिवाय समाधान नाहीच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलेलं आहे की पहिलं द्वंद्व आहे ना ते शरीराच्या पातळीवरचं, दुसऱ्या प्रकारचं द्वंद्व आहे ते मनाच्या पातळीवरचं, आणि त्याच्यानंतरचं जे द्वंद्व आहे ते बुद्धीच्या पातळीवरचं आहे. म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी या तीन पातळ्यांवर द्वंद्व आहे. शरीराच्या पातळीवरचं द्वंद्व आपण काही उदाहरणं बघूया. फार मजेदार आणि चांगली उदाहरण आहेत ते. पहिल्यांदा सांगतात त्याला की शीतोष्ण हे जे द्वंद्व आहे, शीत आणि उष्ण. शीत म्हणजे थंड आणि उष्ण म्हणजे गरम. थंड आणि गरम हे जे द्वंद्व आहे ते शरीराच्या पातळीवरच आहे. उदाहरण नेहमी दिलं जातं की एखादे काही साधू असतात ते स्वतःच्या मनावर आणि मनातून देहावर, बुद्धीतून मनावर, मनातून देहावर एवढा विजय मिळवतात की हिमालयाच्या बर्फावर ते लंगोटी घालून उघडे आरामात झोपलेले असतात. आणि तेच पुष्करची जी यात्रा असेल त्यावेळेला वाळूत किंवा वाळवंटात तीच लंगोटी घालून अत्यंत तापलेल्या वाळूत एखादी भट्टी असते अशी शांतपणे झोपलेले असतात. शीत आणि उष्ण हे जे शरीराच्या पातळीवरचं द्वंद्व आहे, भेद आहे, फरक आहे, त्याच्यावर त्यांनी विजय मिळवलेला असतो. दुसरं एक उदाहरण आपल्याला बघता येईल. सर्व इंद्रियांचेच आपण बघूया ना अनुभव. म्हणजे इंद्रियांचे जे अनुभव आहेत ना ते देहाचे अनुभव आहेत, आणि देहाच्या पातळीवरचं द्वंद्व पहिल्यांदा आपण डोळे बघूया. डोळ्याच्या पातळीवरचं द्वंद्व म्हणजे सुरूपता आणि कुरूपता. मला चांगलं आणि वाईट. काही लोक असे असतात की त्यांना चांगलं काही दिसतच नाही, म्हणजे स्वतःचं आरशातलं प्रतिबिंब सुद्धा त्यांना चांगलं दिसत नाही, त्याच्याशीही भांडतील. हे काही वय आहे का पांढरे केस करून घ्यायचं? हे काही वय आहे का भांडतील. अरे तू कोणाशी भांडतोय? माझ्याच प्रतिबिंबाशी भांडतोय. मूर्ख आहे. बिंबात सुधारणा केली पाहिजे, सेल्फ मध्ये सुधारणा केली पाहिजे. जगात सुधारणा कोण करणार तो? म्हणून विचार करा की डोळ्याच्या पातळीवरचा द्वंद्व आहे ना, सुरूपता आणि कुरूपता हे ते द्वंद्व आहे. एक गोष्ट आपण बघितली होती, थोडक्यात पाहूया. की एक मुलगी आहे, शाळेत जाते, केजीला म्हणजे अंगणवाडी बालवाडी. आई तिची कुरूप आहे. कुरूप म्हणजे काय? वरचा ओठ फाटलेला, त्यातून बाहेर आलेले दात काळी, आणि त्यातून डोळे स्क्विंट म्हणजे आपण म्हणतो ना ती काणी म्हणजे अशी होती. डोळ्यात जर तिरळी अशी बसली दिसणारी. पहिलीपर्यंत कौतुकाने आई तिला पोचवायला यायची, बाईंना सांगायची हिची काळजी घ्या, आणि समोरच शेत होतं, शाळेच्या समोरचं अंतरावर शेत, आणि त्या शेतात ती काम करायची. ती चौथीत गेली, आता पाचवीत गेली. पाचवीत गेल्यानंतर ती आईला काय म्हणते की आई तू मला पोचवायला येऊ नकोस. आई म्हणते मी येणारच, आतापर्यंत आलेली आहे तुला पोचवायला. मग असं कर, शाळेच्या जवळ जे झाड आहे ना त्या झाडाच्या मागे तू उभी राहा, आणि तिथून मी तुला टाटा करेन. तो हे पाचवीत आल्यानंतर तिला जाणीव झाली की आपली आई कुरूप आहे. इतरांच्या ज्या आई वगैरे येतात त्या मनाने दिसायला देखणे. माझी आई कळल्यानंतर मला काय करावंसं वाटेल, मला लाज वाटेल. पुढे ती सातवीतून आठवीत गेल्यानंतर सांगते आई काही झालं तरी यायचं नाही तर मी शाळेत जाणार नाही. आई म्हणते इतकं असेल, आईच्या लक्षात येतं ते. पण शेवटी आईचं मन आहे ना, ती म्हणते जाऊ दे, मी इथून तुझ्या शाळेकडे बघत राहीन, पण तू जा. नंतर ती आठवीत पहिल्या परीक्षेला पहिली येते. आल्यानंतर ती पहिली परीक्षा म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये पावसाचे दिवस, आणि ती सगळी भाताची रोपं लावायची असतात, बांध असतो. ही पहिली आली आहे, सगळ्या विषयात पहिली आलेली आहे मुलगी. त्यावेळेला आपला रिपोर्ट घेऊन आईला दाखवायला जाते, वडील नाहीये. आई मी पहिली आली असं करताना ती घसरली आणि खाली चिखलात पडली. बाकीच्या सगळ्या सुंदर दिसणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या माता होत्या, त्याही बऱ्याचशा शेतात काम करणाऱ्या होत्या, हसायला लागल्या. तेव्हा आई बाणासारखी धावत आली आणि मुलीला उचललं, आणि माझ्या बाईला लागलं तर नाही ना काही. त्यावेळेला मी तिच्याकडे बघितलं, आणि ॲट दॅट मोमेंट माय मदर वॉज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. हे एवढं या गोष्टीचं शीर्षक आहे. ही एक रशियन कथा आहे की त्या क्षणी मला साक्षात्कार झाला की जगातली सगळ्यात सुंदर स्त्री
ही माझी आई आहे. कारण आई म्हणजे वात्सल्य आहे ना. बाकीच्या फेली हसत होत्या, आईने येऊन मला उचललेलं आहे. आणखीन एक वाक्य तुम्हाला सांगतो, राजीव भारतांचंच असेल कदाचित, फिल्म क्रिटिक होता आणि त्यांनी लता मंगेशकरांचं मला वाटतं चरित्र लिहिलेलं आहे, नाव असेल मून लाईट इन हर थ्रोट वगैरे. या अशा ते चरित्रात काय लिहिलेलं माहिती आहे ना, ज्यावेळेला ती माईक समोर उभी राहते त्या ह्याच्यामध्ये आणि तिच्या गळ्यातून जो गंधार बाहेर पडतो, त्यावेळेला जगातली सगळ्यात सुंदर स्त्री लता मंगेशकर असते. काय मिस वर्ल्ड अँड मिस युनिव्हर्सच्या गप्पा मारता तुम्ही. लताचं सौंदर्य तिच्या स्वरात आहे. एखाद्या नर्तकीचं सौंदर्य तिच्या हालचालीत किंवा मुद्रात निरनिराळी करते. एखाद्या लेखकाचं त्याच्या लेखनात, त्याच्या लेखनातून जी शब्दचित्र उभी करतो, आपला अनुभव तो आपल्या वाचकांना पोहोचवतो, त्याच्यात आहे सगळं. हे लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की डोळ्याच्या पातळीवरची जी सुरूपता आणि कुरूपता आहे ती मागे आणखीन एक वाक्य, बहुतेक गदिमांचं वाक्य आहे की कुठलीही गोष्ट जगात कुरूप नाही आहे हो, पण ती आकाशाच्या पार्श्वभूमीवर मात्र पाहिली पाहिजे. एखादी झोपडी आहे, तुम्ही खरंच जर जमिनीवर झोपलात तर त्या झोपडी आकाशाच्या पार्श्वभूमीवर बघितल्या रे काय सुंदर दिसते. आणि एक निष्पर्ण वृक्ष, एकही पान नसलेलं खराट झाडूसारखं उभं असलेलं झाड, त्यातून आकाश जे कोरलं जातं ना ते शिल्प असतं. हे गुडूप असं पानं असलेलं झाड आंब्याचं, ते काय तुम्हाला दिसणार आहे सुंदर. म्हणून सौंदर्य हे पार्श्वभूमीवर आहे. आईच्या मनाची पार्श्वभूमी केवढी आहे हो, आकाशापेक्षा अनंत आहे. आणि तिला आपलं शेंबडं पूल सुद्धा सुंदर दिसतं आणि त्या मुलाला आपली काळी करुटी आई सुद्धा सुंदर दिसते. सौंदर्य हे डोळ्यात नाही आहे तर ते मनाबुद्धीत आहे आणि ते विकसित केलं पाहिजे, ज्याला आपण दृष्टी म्हणतो. कान घ्या. 12 वर्षे हिमालयात राहिलेला एक ती सत्यकथा आहे. आला आपल्याकडे ठाण्याला, मित्राकडे गेला वगैरे. तो म्हणतो अरे नाही, म्हणा पहिल्यांदा मी तुझ्याकडे आलेलो, अजून कोणाला सांगू नको. तो म्हणतो अरे तुझ्या आवडीचे पदार्थ करूया की, काही हरकत नाही. तिथे म्हणला मी मिळेल ते कंदमुळं फळं खात होतो आणि नंतर आंघोळ वगैरे केली, गप्पा जेवताना झाल्या. खरं सांगू का की मला तरी वाटतं की मी क्रोध जिंकलेला आहे. मी आप्त काम झालेलो आहे, म्हणजे माझ्या सगळ्या कामना पूर्ण झालेल्या आहे. मी इतका शांत झालेलो आहे की क्रोध मला माहीतच नाहीये. मी कोणाचा मत्सर नाही करत, द्वेषही नाही करत. म्हणजे एका अर्थाने मी जीवनमुक्त असा माणूस आहे, हे तो सगळं सांगत होता. आणि नंतर जेवला, छान जेवलो आणि दुपारी जरा त्याचा डोळा लागणार इतक्यात तुझ्या मित्राच्या घरी गेला होता. त्यातलं एक 3-1 वर्षाचं पोर दाराची कडी वाजवत असतं. मुलांची गंमत बघा, पहिल्यांदा ते नुसतं वाजवतं आणि नंतर त्याच्यात त्याला एक रिदम सापडतो, टाक 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 टाक. मग ते पोर त्याच्यातच रमून जातं. हा याला झोप लागत असताना, हा झोप लागत कोणतं कार्ट ते कटकट करतय रे. त्यावेळेला मित्र म्हणतो तू राग जिंकला होतास ना रे. अरे ते बालब्रह्म त्या नाद ब्रह्मात विलीन झालेलं आहे. त्याला जगाची फिकीर नाहीये, या क्षणी जगाची जाणीवच नाहीये आणि तू काय रागवत असते. त्यावेळेला याला लाज वाटली. त्याचा मित्र म्हणाला मी खरं सांगू का, तू क्रोध जिंकलायस असं तुला वाटलं कारण तू अशा ठिकाणी हिमालयात होतास की रागवण्यासारखी दुसरी व्यक्तीच नव्हती. मत्सर करा त्याला दुसरी व्यक्ती लागते, द्वेष करायला दुसरी व्यक्ती लागते, स्पर्धा करायला दुसरी व्यक्ती लागते, दुसरी व्यक्तीच नव्हती. आणखीन एका साधूची गोष्ट तुम्हाला सांगतो. तो म्हणतो की आता आपण सगळं जिंकलेलं आहे, आपण आता म्हणजे सगळे विकार जिंकलेले आहेत, काम क्रोध मोह. आता आपण संदेश देण्यासाठी हिमालयातून खाली उतरत. तो अगदी निर्जन अशा ठिकाणी गुहेत राहत होता, काहीतरी त्याला मिळत होतं वगैरे, त्याच्यात भागत होता. तो म्हणतो काळजी जो चोच देतो तो चारा निर्माण करतो, त्याची चिंता करू नका, तुम्ही फक्त देवाशी एकरूप व्हा, योग देवाशी साधा. तर तिथे त्याचा एक दगड होता, पुढे एक जलाशय होता. पहाटे 4ला तो उठायचा, हे सगळं करायचं, कोणीच तिकडे येत नव्हतं. पहाटे 4ला वगैरे तिथे बऱ्यापैकी दिसत होतं. ज्या वेळेला हा उठला एक दिवस आणि बघितलं तर त्याच्या दगडावर ओला आहे तो दगड आणि कोणीतरी साबणी लावलेला असेल, कोणीतरी त्याची लंगोटी धुतलेली आहे. त्यावेळेला हा म्हणतो कोण तो इकडे आला, माझा दगड वापरला. एकदम त्याच्या वीज पडावी तसं, माझा दगड. अजून 12 वर्ष आपल्याला इथे राहायला पाहिजे म्हणून तो तिथे राहिला. आणि नंतर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अवघड आहे, माझं आणि मी जाणं खूप अवघड आहे. पण आपण जर बुद्धी वापरली तर बुद्धीनं आपण या द्वंद्वांच्या पलीकडे जाऊ शकू, भेदांच्या पलीकडे जाऊ शकू.
दुसरं एक लक्षात ठेवा की झोपडीत अत्यंत कुरूप आहे, शेंबूड आलेलं आहे, जे रडतंय मूल, आई त्याच्याकडे धावत जाते, काम करत असते, मूल दुसरीकडे रडत असेल, गायचं वासरू हंबरत असलं तर गाय धावून जाते, हे आपण बघतो. ती माऊली धावून जाते आणि धावून गेल्यानंतर ती इतकी त्या मुलाला प्रेमाने जवळ घेते. अशाच गोपी कृष्णाची बासरी ऐकल्यानंतर धावून जात असते. म्हणजे कृष्णाच्या बासरीचं संगीत आणि हिच्या मुलाचं रडणं हिच्या कानांना एकच आहे. डोळे झाले आता कान, फरक नाहीये. कारण का? प्रेम आहे. लक्षात ठेव. नाक, दुर्गंध, सत्यकथा सांगतो दोन्ही. की एक शाळा, आणि शाळेतून शॉर्टकट झोपडपट्टीतून जात होता. काही बऱ्याच शिक्षकांची घरं तिकडे होती. 2 शिक्षक जाताना नेहमी रुमाल लावून जायचे. एक दिवस एकाने प्रश्न विचारला, ए तुला काय वाटतं रे, हे या नरकात लोक राहतायत बाय चॉईस और बाय फोर्स? म्हणजे आवड म्हणून राहतायत, निवड करून, का परिस्थितीच तशी आहे म्हणून राहतायत? तर ते म्हणाले परिस्थितीच तशी आहे म्हणून. मग त्यांना वाटत नसेल आपण शाळेत यावं, चांगला गणवेश घालावा? हो म्हणाले. मग काय करू शकतो का आपण? त्यांना इथे राहायला सवय झालेली आहे. आपण गेली कित्येक वर्ष इथून जातो आणि ही झोपडपट्टी पार करायला आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतात. आपण आपल्या नाकाला सांगू शकत नाही की दुर्गंध घेऊ नकोस म्हणून? हा या लोकांचा इथला अपमान आहे. मग त्यांना कल्पना सुचली की ह्या मुलांना आपण शाळा सुटल्यानंतर एक अर्धा तास खेळायला बोलूया, त्यांना काही खाऊ देऊया, त्यांना नवीन कपडे, त्यांना काहीतरी शिकवूया. असं करत करत तुम्हाला सांगतो, एक आता अनेक मजले असलेली संस्था निर्माण झालेली आहे. त्यांना बोलवायला सुरुवात केली, मग लोक यायला सुरुवात केली. अशा याच्यातला एक मुलगा, म्हणजे अगदी ह्याच याच्यातला नाही पण झोपडपट्टीतला एक मुलगा महाराष्ट्रात 18 लाख विद्यार्थ्यात काहीतरी पहिला आला SSC ला. गंमत बघा तुम्ही. म्हणजे त्यांची प्रतिभा त्यांनाही आहे, प्रज्ञा बुद्धी त्यांनाही आहे, मेधा त्यांनाही आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहे, परंतु संधी नाही आहे. एक तर संधी मिळवत नाहीत ते, किंवा संधी मिळत नाही त्यांना. हा विचार केल्यानंतर त्यांनी हे केलं आणि आज ती सुंदर संस्था उभी राहिलेली आहे. नाकाचा रुमाल पहिल्यांदा काढून टाकूया आपण. दुसरे एक तर फार सांगण्यासारखं, तरुणांचा एक गट हनुमंताच्या मंदिरात जातो आणि अपील केलेले आपले जवान सुद्धा, ज्यांना सगळ्या ह्या क्रायसिस मॅनेजमेंटचा अनुभव असतो, कुठेही पूर आला, प्रेत वगैरे काढायला जवान नाकावर वगैरे बांधतात. हे नाकावर आत्ता एक करोनामुळे बांधतोय आपण, पण ती इतकी सडलेली कुजलेली प्रेत आणायची, पुरायची किंवा काय करायचं अवघड काम. याने हनुमंताच्या मंदिरात सांगितलं की हनुमंता, आम्ही जातोय तिथे सेवा करायला, आम्ही नाकावर रुमाल बांधणार नाही, आम्हाला दुर्गंध येणारच नाही, पण आम्ही काम करू. आणि त्याप्रमाणे ते गेले. जवानांनी एक मुलाखतीत त्या जवानांना विचारलं की तुम्हाला आश्चर्य नाही का वाटत? ते म्हणले, अरे ही मोठ्या माणसांची मुलं आहेत, ही श्रीमंतांची मुलं आहेत, ह्या आपल्या घरातला केर सुद्धा काढत नाहीत, पण आम्हाला आश्चर्य वाटतं. ते म्हणाले आश्चर्य काही वाटत नाही, आम्ही हनुमंताच्या साक्षीनं स्वतःच्या बुद्धीला आज्ञा म्हणजे प्रतिज्ञा केलेली आहे, हनुमंत आम्हाला शक्ती दे, दुर्गंध येता कामा नये. वासाबरोबर येतो ना, आणि तो वास म्हणजे श्वास म्हणजे पवन सुट आहेत ना, आम्हाला येणारच नाही दुर्गंध. जमतं ना? जमतं. म्हणून सांगतो, हे झालं नाकाचं. पलीकडे जायचंय आपल्याला, द्वंद्वांच्या पलीकडे जायचंय. जीव. अरे इतके कष्ट कर ना, पानात मिळेल ते अमृत. आपल्याला श्यामची आईची गोष्ट माहित असेल म्हणून अगदी थोडक्यात पाहूया की आज माझा श्याम येणार. श्यामला फणसाची भाजी आवडते आणि बाजारातली भाजी यांना परवडत नव्हती. त्यांना काकानी वगैरे घरातून बाहेर काढलं तर झोपडी बांधून राहत होते, गरिबी होते. पण फणस कुणीही द्यायचा ना त्या काळात. फणसाची भाजी श्यामला आवडते, श्याम शिकायला होता, आता सुट्टीला तो येणार आहे, आनंदलं होतं सगळं घर. आणि अशा वेळेला ती माऊली भाजी करताना मीठ घालायला विसरते. आता मी जोरात शब्द वापरतो ते मुद्दामून ऐका. गोष्ट ही सांगण्यासाठी असते आणि ऐकण्यासाठी असते, नुसती वाचण्यासारखी नसते. पहिला घास खाल्ला आणि श्यामला तो अळणी लागल्यानंतर आई, वडिलांनी डोळ्यांनी सांगितलं, भाजी काय छान झाली आहे, राजमान्य, आणखी नाणा वाढवायला, अरे मिटक्या मारत खाऊया. श्यामला कळलं आणि श्याम म्हणला, आई भाजी खरंच चांगली झाली आहे. पण तो आई मीठ कशी विसरलीस घालायला, हे त्याचं वाक्य वडिलांनी त्याला गिळून टाकायला सांगितलं. कारण का? अरे राजमान्य झाली भाजी. जिवेला एवढं सुद्धा सांगता येत नाही. ती माऊली, आपला मुलगा येणार आहे, त्यातल्या त्यात तुला आश्चर्य वाटेल, नंतर ती जेवायला बसली, अरे भाजी एवढी खाल्ली लोकांनी, तिला घासभर उरली होती.
आणि ती घासभर खाल्ल्यानंतर पहिला घास श्याम, ती जोरात ओरडली श्यामाला, अरे तू तरी सांगायचंच याच्यात मीठ विसरलं होतं. बाबा म्हणाले, राजमान्य खरंच आई, माझी आठवण काढता काढता तुझ्या डोळ्यातून जी 2 आसवं भाजीत पडली असते ना, तेवढा खारटपणा पुरेसा होता. ह्या प्रसंगात आपल्याकडून चूक झाली म्हणून मनापासून वाईट वाटणारी माझी आई श्रेष्ठ, काय ही काही चूक आहे की काय? हे प्रेमामुळे घडलेलं आहे म्हणून राजमान्य म्हणून मिटक्या मारत ती अळणी भाजी काढणारे माझे वडील श्रेष्ठ, आयुष्यभर मला निर्णय करता आलेला नाहीये. हे जमत नाही. जिभेवर एवढा संयम नाही, एवढं आपण जिंकू शकणार नाही जिभेला. अरे पानात आलेलं अमृत आहे. शिळी भाकरी, महाराज म्हणतात भाकरीला कुठे चव आहे, ती जिभेवर ठेवा आणि घोळवा, गोड लागेल. नाम तसं जिभेवर घोळवत राहा. मनात घुमटामधून हृदय पाखरू स्वानंदे फिरले असं नाम फिरलं पाहिजे. आणि घुमट काही डोक्याचा नाही, घुमटाला तिथे पाखराला फिरू द्या, घुमट छातीचा आहे. त्या घुमटातून स्वानंदे फिरले असं नाम घोळवा. आणि मग महाराज म्हणतात, अरे भाकरीत लाळ मिसळली ना की, महाराज हे सांगत नाहीत, सायन्स सांगतं की ग्लुकोज तयार होते, साखर, आणि त्यामुळे ती भाकरी गोड लागते. पण अमृत आहे, एवढं जिभेवर आपल्याला करता येत नाही का? आणि त्वचा, शीत उष्ण हा खरं प्रातिनिधिक शब्द वापरलाय. शीतोष्णाच्या पलीकडे जायला शिकलं पाहिजे. हे त्वचेचं द्वंद्व आहे. गुळगुळीत आणि खरभरीत. तुम्हाला सांगतो, गांधीजींच्या प्रभावाखाली जी माणसं आली, मोतीलाल नेहरूंचं उदाहरण मी तुम्हाला परवा सांगितलं होतं, त्यांच्या डोळे बंद करून वेल्वेट जर हातात दिलं, सिल्क वगैरे, आणि खादी जर हातात दिले, यातलं कुठलं जास्त स्मूथ आहे तर ते खादीचं सांगायचे. त्यांना सिल्क काही स्मूथ आहे, गुळगुळीत आहे हे कळत नव्हतं. अरे पण सिल्क परदेशात तयार झालेलं, वेल्वेट परदेशात तयार झालेलं, हे खादी आमच्या आश्रमात तयार झालेलं, याच्या इतकं गुळगुळीत वस्त्रच नाही, याच्या इतकं ग्लोईंग म्हणजे आतून बाहेर प्रकाश टाकणारं वस्त्रच नाहीये. हेही तयारी झाली पाहिजे. हे अर्जुनाकडून कृष्ण करून घेतोय आणि नंतर मात्र तुला युद्ध केलं पाहिजे, याच्या पलीकडे तुझा. ते झाल्यानंतर हे झाली देहाची द्वंद्व, मानसिक द्वंद्व. सुख आणि दुःख हे मनातलं द्वंद्व आहे. शीत आणि उष्ण, फॉर एक्झाम्पल आपण सगळ्या इंद्रियांची द्वंद्व बघितली की, पण शीत उष्ण म्हणजे देहाचं झालं. आता मनाचं, सुख आणि दुःख मनाचं. महाराजांचं वाक्यच आहे, अरे सुख आणि दुःख नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. आपण इतक्या वेळेला ते प्रसंग बघितलेले आहेत, आपल्याला आवडतो तो प्रसंग बघायला आणि सांगायला. थोडक्यात बघूया आपण, पण तरी आपण सुख दुःखाच्या लाटावर कधी उडतो, कधी बुडतो, कधी उडतो, कधी बुडतो, कधी अगदी फार अत्यंत उल्लसित असतो, कधी खचून जातो, कधी टोटल एक्सप्रेशन, इलेशन, एक्झॉल्टेशन आपण म्हणतो, तर कधी डिप्रेशन. हे काय आहे, हे कसलं आहे? बुद्धीचा अंकुश पाहिजे त्याच्यावर. पण महाराजांनी परीक्षा केली होती ना, प्रसंग आपल्याला माहित आहे. थोडक्यात बघूया. माणसं बसलेली आहेत, तुमच्यापैकी सुखी कोण आहे? नाही, कुणीच नाही. प्रत्येकाला दुःख आहे. मग तुझं दुःख काय? मग तो सांगतो, हा प्रसंग आपल्याला माहित आहे, तुम्हाला नोकरी नाही. महाराज म्हणले, अरे रे, नोकरी नाही म्हणजे केवढं दुःख नाही का? मग तुला नोकरी आहे की, मग तुला दुःख काय? बॉस चांगला नाहीये. अरे शिवाय देतो प्रत्येक गोष्टीला. अरे म्हणजे नोकरी आहे म्हणून त्याला दुःख आहे, याला नोकरी नाही म्हणून दुःख आहे. मग नोकरी ही दुःखाचं सुखाचं कारण नाहीये. मग बॉस, मग दुसरं तुझा बॉस वगैरे असं प्रत्येक सांगत जातो किंवा मूल नाही आहे म्हणून, आणि तो मुलं आहेत म्हणून. अरे मूल असणं किंवा नसणं हे सुखाचं आणि दुःखाचं कारण नाहीये. समर्थांनी 2 तर अगदी स्पष्ट सांगितले, सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. अरे सुख सुख म्हणता पर्यंत दुःख येतं. आपण म्हणतो ना, सुख है असे ढलती छाय, पुढे दुःख अपना साथी है. अपना साथी तो दुःख आहे ना, वो ढलती छाया आहे, ते ढळणारच आहे. पण दुःख सुद्धा ढलती छायाच आहे. ते ऋतू जसे येतात की, इफ आपण म्हणतो विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. शिशिर आलेला आहे, गोठवणारी थंडी आहे. अरे पण वसंत ऋतू मागे आहेच की. हीच तर खरं ऋतुचक्राची गंमत आहे. कुठलंही एक गोष्ट टिकत नाही. आपण परवा बघितलं तर ज्ञानेश्वरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की, एकाच पाण्यात एकाच वेळेला 2 पाय टाकता येत नाही, टिकवता येत नाही. म्हणजे तुम्ही पाय लगेच टाकलं तरी ते पाणी वाहून घेतलं. डबक्याबद्दल बोलत नाहीत, वाहत्या प्रवाहाबद्दल बोलतायत. आणि काळ जरी वाहत नसला तरी घटना वाहत आहेत, देशच्या देश वाहत आहेत, आपण वाहतोय, जीवन संपतंय आपण त्याला म्हणतो ते. तर मुलांनी विचारला प्रश्न, मी पाऊल टाकलं एकदम टाकेल, 2 पाऊल एकदम गेली की नाही,
की खालच्या पावलात पाणी निराळ आहे आणि वरच्या पावलाचा पाण्याचा लेअर निराळ आहे की नाही, नाही करता येत तुम्हाला. मग असं जर आहे ना तर सुख सुख काय, येणार आहे जाणार आहे, दुःख दुःख काय, येणार आहे आणि जाणार आहे. सुख आणि दुःख नावाची वस्तूच नाहीये, ते आपण काय केलेलं आहे माहितीये ना, आपण निर्माण केलेले. पण निर्माण करायचं तर आपण त्याला मुद्दामून शब्द वापरतो, निर्मिती, क्रिएशन असू दे की, यू आर क्रिएटिव्ह ना, तुम्ही निर्मिती क्षम आहात, नवनिर्माण क्षम आहात, नवीन रचना करू शकता, नवीन कल्पना करू शकता, ते करा ना. हे मॅन्युफॅक्चर दुःखाचं सुखाचं का करता आणि अहर्निश करत असतो. आजचं सुख, अरे मूल झालं पण विथ होल इन द हार्ट, बापरे हे झालं, जरा वरती मोठं झालं, अरे त्याची ऐकतच नाही काही, जरा मोठा झाला की अरे गुण उधळायला लागले, रे व्यसन काय त्याला नाही सगळं. आणि 18 वर्षाचं होईपर्यंत वाट बघायचा, आणि नवसानी जे मूल मिळवलेलं आहे 18व्या वर्षी गॅझेटमध्ये पोलीस आपल्या वकिलाकडून नोटीस द्यायची की या, कारण ते पोर सज्ञान झालेलं आहे. सज्ञान किती चुकीचा शब्द आहे, वयात आलेला आहे, ज्ञानच नाही त्याला, सगळी व्यसन आहेत, कर्ज केलेली आहेत, वडील फेडत होते, आणि शेवटी असंही होतं. आणि इतके नवस सायास करून मिळालेलं मूल 18व्या वर्षी डिसोन करतात. या मुलांनी केलेल्या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. काय सुख सुख म्हणत आहे, दुःख टाकून ये, प्रत्येक पावलावर दुःख आहे पण प्रत्येक पावलावर सुख सुद्धा आहे. मग सुख आणि दुःखाच्या पलीकडे काही नाही का, आनंद आहे, आनंद. आणि तोच गीतेचा एक महत्वाचा शब्द आहे. आपण पुढे बघूया, पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला म्हणतो मन चिंतिते वैरी न चिंती, याचा अर्थ काय? म्हणजे मुलगी उशीर आली की आपण काय काय निरनिराळे म्हणतो. एखादा पती आला नाही तर तिला वाटतं की ऍक्सिडेंट झाला आणि बहुतेक गेले, हॉस्पिटलमध्येच आलेले असेल. हे आपण नेहमीच विचार करतो, अरे माझं मन हे काय चिंता करण्यासाठी आहे का, चिंतन करण्यासाठी आहे? आपण मागे उदाहरण बघितलं होतं की 6ला येणारी मुलगी 8 पर्यंत आली नाही. बघा बरं, हे काय 7 वाजता तिचे वडील आले, हे इकडे करतात, तिकडे फोन करतात, तिकडे फोन करतात, फक्त निघायचे. हा म्हणतो तिला पळवलं असेल कोणीतरी, आई म्हणते तिची लक्षणं, पळवलं कशाला, तीच पळून गेली असेल. इतकं सगळं आहे. 8:30 वाजता बेल वाटते, आता कोण आलं बघितलं तर मोठी ट्रॉफी घेऊन ती मुलगी आलेली आहे. ही सुद्धा सत्यकथाच आहे ना. ती म्हणाली, आई 5:30ला निघालो आम्ही नेहमीच्या काळाला, इतक्यात एक NGO आली आणि त्यांनी सांगितलं एक स्पर्धा घेण्यात, आम्ही 150 मुलं ना कॉलेज लेवलवरची, 150 मुलं, त्यांनी सांगितलं प्रत्येकाने 1 मिनिट बोलायचं. आता ते 150 मिनिटं करता करता 3 तास झाले. मी 5:30 8:30 पर्यंत आले, पण मी पहिलं बक्षीस मिळालं. पुढच्या आठवड्यात मुलगी पुन्हा लेट झाली. माझ्या मनात पहिला विचार, ती आल्यावर विचारायचा, आज काय जिंकून आलीस, हे का नाही मला विचारित मनात. पुन्हा तेच विचार, हे पळून गेले का, ऍक्सिडेंट झालाय का, तिच्यावर कुणी हल्ला केलाय का, अत्याचार केलाय का, हेच विचार. आदल्या आठवड आपण शिकतच नाही. चांगले प्रसंग आपण सोयीस्करपणे विसरतो आणि वाईट प्रसंग गिरवत राहतो. तरी मी तुला सांगितलं होतं, तरी महाराज म्हणतात हे वाक्य आयुष्यात कधी म्हणू नका, तरी मी तुला सांगितलं होतं म्हणून. कारण त्या व्यक्तीला आपली चूक कळलेली असते, त्या चुकीच्या जखमेवर मीठ कशाला चोळता. ती सांगितलं पाहिजे, तरी बाबा तुम्ही मला सांगत होता का, हे तिच्याकडून आलं ना तर तिच्यात सुधारणा होता, तरी मी तुला सांगत होतो. काही नाही, ती म्हणते बाबा काय तुम्ही सांगून, रस्त्यावरच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, तुम्ही सांगून काय उपयोग आहे. मग भांडणच होतं, तिच्यात सुधारणा होतच नाही. ते वाक्य कधी वापर, किती डायरेक्ट महाराजांनी, ही गीताच आहे महाराजांची प्रवचनं म्हणजे. आपण विचार करूया. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की मन चिंता भावी कल्पना, कल्पना भावी ह्या नकारात्मकच का असतात. आपण भविष्याची उज्ज्वल अशी चिन्ह किंवा चित्र बघू शकत नाही. ब्राईट इमेजेस ऑफ फ्युचर नाही बघू शकत आपण. मग पॉझिटिव्ह थिंकिंग काय काय उपयोग आहे. अरे पॉझिटिव्ह लिव्हिंग पाहिजे. ह्याला प्रॅक्टिकल वेदांत म्हणायचे. विवेकानंद वेदांतात हे सांगितलंय, वेदांतात ते सांगितलंय. तुझ्या चेहऱ्यावर सुतक का, आनंदात राहायला पाहिजे ना. आनंद हेच ते द्रव्य आहे ना, सगळ्या विश्वात भरून राहिलेलं, उसळून राहिलेलं. आनंद कशावरही अवलंबून नाहीये, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहता येतं. प्रॅक्टिकल कर ना जरा. विवेकानंदांना किती रोग होते आपण बघितलंय, आनंदात होते. आणि त्यांनी हुकमी मरण घेतलेलं आहे. असं हे बंद पडलं ते बंद पडलं नाही, सगळी व्यवस्था करून 2 महिने आधी 4 जुलै तारीख निवडून त्या दिवशीचा संपूर्ण वाचण्यासारखा त्यांच्या जीवनातला तो अध्याय आहे. विचार करा. त्याच्यानंतर हे झालं मनाच्या पातळीवरचं द्वंद्व. मुख्यतः सुख दुःख, चिंता, नकारात्मक कल्पना.
याच्या पलीकडे जाता येणार नाही का आपल्याला? जाता येईल जर बुद्धी, पण बुद्धीची सुद्धा द्वंद्व आहेत किंवा मान अपमान, यश अपयश, जय पराजय, लाभ आणि हानी, हे बुद्धीच्या पातळीवरचे आहे. एक तुम्हाला सहज प्रसंग सांगतो, ते पुस्तकातलंच आहे. म्हणजे उदाहरण की 30 किलोमीटर अंतरावरच्या एका पिकनिक स्पॉटला गेलेले होते आणि आनंदात गेले. येताना गाडी बंद पडली. साधारणतः घरापासून 1 किलोमीटर अंतरावर बाबांनी 4ही चाकांवर लाथा मारल्या. काय गाडी आता विकून टाकायला पाहिजे वगैरे वगैरे, आणि चालत आली घरी. इतके चिडले होते बाबा. बाबा म्हणाला, एक लक्षात ठेवा, आपण 30 किलोमीटर दूर गेलो होतो. 1 किलोमीटर येऊन जर गाडी बंद पडली असती तर 29 किलोमीटर आपल्याला यावं लागलं असतं. 29 किलोमीटर गाडी आली आणि 1 किलोमीटरवर बंद पडली. गाडीचे आभार माना. हा का नाही विचार करत आपण? आणि म्हणून बुद्धीच्या पातळीवर इंटरप्रिटेशन असतं. मान आणि सन्मान. आपल्याला एक उदाहरण दिलेलं, तुकाराम म्हणून तुम्हाला फार वरच्या पातळीवरचं वाटेल, तसं नसतं. गाढवावर बसवलेल्यावर तुकाराम म्हणतात की मला घरावरून न्या, हिला मी घोड्यावर बसलेला पाहायचा होतो. आता गाढवावर बसलेला तरी आपण बघितल्यानंतर तिला तो गरुडावर बसलेले विष्णू दिसले आपले, तो भाग सोडा ना तुम्ही, पण त्याला आनंदच आहे. तो म्हणतो हरकत नाहीये. हे इंटरप्रिटेशन आहे जीवनाचं. म्हणजे कुठल्याही जीवनात वाईट आणि घटना राजापासून रंकापर्यंत त्या घडणारच. आपल्या मनाविरुद्ध घटना घडणार आणि आपल्या मनासारख्या घटना घडणार नाहीत. कोण मी एवढा, माझं कोणावर आहे? आणि म्हणून शेवटी एक महत्वाचा आपण सिद्धांत बघणार आहोत आणि पुढचा एक श्लोक वाचणार आहोत. फार सुंदर आहे. पुढचा म्हणजे अगदी पुढचा नाही, आपल्याला समुपदेशनाच्या दृष्टीने महत्वाचा. 3 स्थिती आपण जर विचार केला तर ते घन, द्रव आणि वायुरूप या स्थितींबद्दल फिजिक्स मधल्या मी बोलत नाही, जीवनातल्या स्थितींबद्दल. बाह्य परिस्थिती आहे ना, माझ्या कुटुंबातली, परिसरातली आणि जगातली माझ्या हातात नाहीये. हे कोरोनाने बऱ्यापैकी आपल्याला शिकवलेलं आहे. आपण शिकत नाही आहोत. शेजारच्या घरात एखादा पॉझिटिव्ह किंवा असिम्प्टोमॅटिक सापडला, आपल्याला हे शब्द सुद्धा माहित नव्हते, असिम्प्टोमॅटिक वगैरे, आपल्याला ते माहीत झाले. चला सील करूया, हे करूया, चला आपल्या नेटिव्ह प्लेसला जाऊया. गोव्यात प्रत्येकाची मूळ गावं जवळ आहेत आणि वाहन आहेत प्रत्येकाकडे. रात्री 10ला निघाले. मुद्दा काय आहे की त्यांनी दाखवून दिलेली आपली मर्यादा. मी माझ्या घरात सुद्धा पाहिजे तितक्या दिवस राहू शकत नाही. माझ्या घरात जर एखादा कार्यक्रम ठरवला तर माझ्या मनाप्रमाणे, माझ्या प्लॅनिंग प्रमाणे तुम्हाला घडवता येत नाही. काही लोकांचा प्लॅनिंगवर खूप विश्वास असतो आणि मला वाटतं प्लॅनिंग इज सो फ्युटाईल, कारण पुढच्या क्षणी काय घडणार ते माहित नाही. आणि हे करोना निमित्ताने आता जे आर्थिक बदल होतील, सगळ्या कम्युनिकेशन मध्ये बदल होतील, खूप ते जग, करोना जरी संपला तरी त्याच्यानंतरचं जग, आपण जे म्हणतो पहिल्या महायुद्धानंतर जगाने किंवा समाजाने कात टाकली होती, जसा नाग वगैरे कात टाकून जरा तरुण होतो, कात टाकली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर नवीनच जग निर्माण आलं. आता परत इलेक्ट्रॉनिक रिव्होल्युशन जी 20-25 वर्षापूर्वी, कम्प्युटर, रिमोट कंट्रोल, आता तो मोबाईल वगैरे आपण जे वापरायला लागलेलं आहे ना, नवीन जग जन्माला आलेलं आहे. आता कोरोना नंतर आता आणखीन काय ग्राफ्टिंग होणार आहे या जगावर, कुठलं कलम निर्माण होणार आहे, त्याला फळ, आधी अमृताच्या वृक्षाला विषारी फळं तर लागणार नाहीत ना. कोरोना संपला, जगावर त्याचा परिणाम होणार आहे. एक तरी आपण समजूया का की बाहेरची परिस्थिती माझ्या हातात नाही. हे जर आपल्याला पटलं नसेल ना, तर काय, कोण आपल्याला पटवून देणार आहे? त्या विष्णूंनी त्या विषाणूचं रूप घेऊन सगळ्या जगाला समर्थ, आर्थिकदृष्ट्या समर्थ, मिलिटरी दृष्ट्या राज्यांना गुडघ्यावर नाही सपशेल नाक घासायला लावलेलं आहे विष्णूनं त्या विषाणूच्या रूपात. का तो विश्वाच्या बाहेरून आलेला नाहीये. आणि विश्वम विष्णू, आपण विष्णू सहस्रनामाची सुरुवात करतो, ते विष्णूचंच रूप आहे. मग मान्य करूया की बाहेरची परिस्थिती माझ्या हातात नाही, महागाई माझ्या हातात नाहीये, हे वाढलं ते वाढलं माझ्या हातात नाहीये, हे पाऊस पडणं माझ्या हातात नाहीये. बाहेरची परिस्थिती माझ्या हातात नाही. देहाची परिस्थिती माझ्या हातात आहे का? कोरोनाने तर शिकवलंय नक्की नाहीये रे, नक्की नाहीये. कोण कुठेतरी शिंकतन, तू ते हे करतोस. आणि पहिल्यांदा ते डेंग्यू, स्वाईन फ्लू, तुम्हाला स्वाईन फ्लूची पहिली केस आहे ना, ती एक अत्यंत तेजस्वी मुलगी ऑलिम्पियडमध्ये मेडल्स मिळवून आली. आपले राष्ट्रपती त्यांचा सत्कार करतात. ऑलिम्पिक्स मधली मेडल्स ही मैदानावरची आहेत आणि ऑलिम्पियड मधली मेडल्स ही बुद्धीची आहेत.
तर ती मिळवून आलेली, तिचा सत्कार झाला अत्यंत आनंदात, विमानतळावर उतरते, कुणीतरी परदेशी माणूस शिंकतो हिच्या शेजारी, अँड शी कम्स टू हर हाऊस इन पुणे विथ स्वाईन फ्लू अँड शी डाईड. मला माहित असलेली पहिली केस आहे. बाय चॉईस. इतके श्रीमंत आहे वडील, इतकी चांगली शाळा, इतकी बुद्धिमान मुलगी, इतका मोठा पराक्रम करून सत्कार करून आलेली, पुढच्या क्षणी काय होणार आहे हे कोरोनाने तरी आपल्याला शिकवलं पाहिजे. कोरोना इज द बेस्ट टीचर. आणि टीचर जनरल शब्द वाटत असेल, माझ्या पुरता विचार करायचा तर कोरोना इज द बेस्ट ट्युटर. मी काय केलं पाहिजे, मी कोरोनाचा मास्टर झालो पाहिजे. तो ट्युटर आहे ना. आय एम मास्टर, आय कॅन मास्टर कोरोना. आणि मग बघा खरंच तो पळून जाईल. त्याला भीती वाटते. तुम्ही जर डोळ्यात डोळा घालून बघितलात तर हा विवेकानंदाने मिळालेला एक धडा होता. नंतर कधीतरी बघू. पण एक विचार करा तुम्ही, माझी देहाची परिस्थिती माझ्या हातात नाही. कॅन्सर सारखे रोग काय माणूस बाय चॉईस करतो? ही आज जीवनशैलीने ते होतं. काल आपण बघितलं तो आर्थर ॲश, तो पहिला ब्लॅक की ज्यांनी विम्बल्डन जिंकलं, तो जगाला सांगत जातो की ज्या जीवनशैलीने मी जगलो, ॲक्वायर्ड आहे तो. एड्स, इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम, एड्स ॲक्वायर्ड आहे. मी ज्या पद्धतीने जगलो, बेफिकीर जगलो, स्वैराचार जगलो, जगू नये तसं जनावरापेक्षा जास्त जीवन जग, फक्त भोग भोग भोग. आणि हे मी आता भोगतोय. तुम्ही तसं जगू नका. हे निदान एड्सच्या बाबतीत तो सांगू शकला. कॅन्सरच्या बाबतीत काय सांगणार आहे? हल्ली घरोघरी कॅन्सर, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मतील की नाही माहित नाही, पण घरोघरी कॅन्सरची केस आहे. आणि कॅन्सर म्हणजे खरं नो आन्सर, हेच खरं आहे. काही बाबतीत अगदी लवकर कळला ते तुमचं प्रारब्ध. एरवी शरीरात असतो आणि मला कळत नसतो, आणि कळतो त्यावेळेला दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला गेलेला असतो. देहाची परिस्थिती मला काय कळतं? आता या क्षणी माझ्या शरीरात काय चाललेलं आहे कळत नाही हो. तुम्ही अगदा पेट स्कॅन वगैरे सगळं केलं तरी सुद्धा नेक्स्ट मोमेंटला काहीतरी असू शकतं. एक केस अशी चालू आहे, तुम्हाला माहित आहे, की डॉक्टरनी सांगितलं की अरे 20 वर्ष तुमच्या वडिलांना काही होणार नाही, ठणठणीत आहे, घेऊन जा अमेरिकेत त्यांना तुमच्याजवळ. आणि तो म्हणतो काही हरकत नाही, येणार आहे होता डॉक्टरच्या. नाही तर लोक काय म्हणतात की डॉक्टरच्या ऑपरेशननी वाचलो पण बिलानी मेलो. असं होतं. ही वॉज प्रिपेअर्ड टू पे. वडिलांचं 20 वर्ष. वडील उठतात आणि त्या दारात जाऊन मॅसिव्ह हार्ट अटॅकनं मरतात. तो म्हणतो मी जाणार आहे कन्झ्युमर कोर्टकडे, मला बिलकुल कॉम्पेन्सेशन वगैरे काही नको. आय जस्ट वॉन्ट टू नो द ग्राउंड्स ऑन विच दिस डॉक्टर ऑर एनी डॉक्टर प्रेडिक्टेड प्रॉग्नॉसिस 20 वर्ष काही होणार नाही यांच्या हृदयाला. मला ग्राउंड्स फक्त माहिती पाहिजेत. आणि सांगू नये 100%. किती आपण म्हणतो जेनेसिस आहे रोगाचा, रोग असा असा डेव्हलप झाला. डायग्नोसिस आहे म्हणजे आत्ता रोग या स्थितीला आहे. प्रॉग्नॉसिस म्हणजे इतके महिने जगाल, इतके महिन्यात. हल्ली कॅन्सरच्या बाबतीत वगैरे डॉक्टर सांगतात, तो त्यांचा मोठेपणा आहे. कारण भविष्यात काय कशाने होऊ शकतो ना. म्हणून गंमत बघा की देहाची स्थिती माझ्या हातात नाही आहे, हे तरी मान्य करायला काय हरकत आहे. आणि शेवटचं मनस्थिती 100% माझ्या हातात आहे. हा आजचा शेवटचा विचार आहे. मनस्थिती 100%. मी तुम्हाला सहज एक उदाहरण म्हणून सांगतो. एखाद्या हेडमास्टरनी जर ठरवलं ना, पालक कितीही रागवून आले, अपमान करायला म्हणून आले, अगदी शिव्या द्यायला म्हणून आले, स्वतःला शांतपणे सांगायचं. आणि नंतर त्यांना तुम्ही मला राग आणावा म्हणून हे बोलत असाल ना, आय रिफ्यूज टू गेट अँग्री. तुम्ही मला दुखवण्यासाठी हे करत असाल ना, आय रिफ्यूज टू गेट हर्ट. आणि तुम्ही माझा अपमान करण्यासाठी हे जर करत असाल, आय रिफ्यूज टू गेट इन्सल्टेड. आणि ह्याला काही तुकाराम व्हावं लागत नाही, हेही तुम्हाला सांगतो. माझ्या बुद्धीचा निर्णय झालेला असेल, तो मनाने ऍक्सेप्ट केलेला असेल, तर कानातून तो बोलतोयस काही नाही, मोठ्या आवाजात बोलतोयस, पण माझा मेंदू त्या शब्दांचा अर्थ लावत नाहीये. तू काय बोलतोयस वरच्या आवाजात, मी खालच्या आवाजात तुला सांगतो. तू माझा अपमान करू शकणार नाहीयेस, तू मला दुखवू शकणार नाहीयेस, आणि तू मला राग आणू शकणार नाही. कारण माझ्या बुद्धीने घेतलेला निर्णय आहे की मी रागवणार नाहीये, मी दुखवला जाणार नाहीये, आणि माझा अपमान होणार नाहीये. इथे मी स्वतंत्र आहे. अर्जुनाला हेच सांगायचंय, द्वंद्वांच्या पलीकडे जा. आणि ततो नंतर युद्धाय युज्यस्व. उद्या आपण समत्वम योग उच्यते. उद्याचा विषय तर फार चांगला आहे, आणि हे जमणार आहे आपल्याला. मी ठरवलं तर नाही, एकदम जमणार नाही. पण रागवणे एक शेवटी आपण बघितलं होतं की लोक विचारतात रागावर कंट्रोल कसा आणायचा. अवघड आहे. आणि ते ज्यांना विचारतात त्यांचा रागावर कंट्रोल असतो असंही नाहीये. पण एक आपण वाचलेलं असतं, आपल्या चिंतनातून आलेलं असतं, 3 स्टेजेस आहेत.
रागवल्यानंतर तुला लगेच कळायला पाहिजे अरे रागवायला नको होतं. रागवत असताना तुला कळायला पाहिजे, एकदम ब्रेक लावला पाहिजे ना. आणि रागवण्यापूर्वी तुला कळलं तर तू सुटलासच ना रागातून. म्हणजे उदाहरणच तुम्हाला सांगायचं असेल, गाढवा मी रागवलेलो आहे पण मी लगेच ब्रेक लावला, अरे मी रागवतो, नंतर मी गाढ म्हणल्यानंतर मी वा पुढचं म्हणलेलं नाही. भावा तुम्ही काय गाढ गाढ झोप लागली होती ना रे तुला, लक्षात ठेवा. आता गा, मला गाढवाच म्हणायचं होतं पण सुरुवातीलाच मला कळलं. आणि मग गा, अरे चला गा ना, अरे काल तू काय छान गात होतास बाथरूम मध्ये, आज आमच्या समोर गा. गाढवा बोलल्यानंतर, बोलताना, बोलण्यापूर्वी. आणि आता मी गाढवा म्हणतच नाही, मी फक्त गातो आणि इतरांना सांगतो गा. म्हणला ढ आणि नंतरचा वा पाहिजे कशाला. आपण गात राहूया, आनंदात जीवन घालवूया, हेच कृष्णाला पाहिजे. आणि हाच गीतेच्या समुपदेशनाचा गाभा आहे. शांत.